म्हणजे आज तरी आम्हाला जे दिसतं ना 120च्या आसपास आणि 120 ते 25पर्यंत आम्ही नक्की जाऊ असा अंदाज आम्हाला आता आहे. त्यांना एकत्र व्हावं लागलं. त्याचं कारणच ते ना की दिसतंय की काहीच होणार नाही आपल्या इथं आता. त्यामुळे एकत्र व्हावं लागलं. त्यांनी काय फक्त आता 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या नाही आहे. त्यांनी प्रयत्न आधी खूप केले. त्यांनी काँग्रेसकडे गेले, ते शिवसेनेकडे गेले, ते अजून काही लोकांशी चर्चा करत होते. आणि शेवटी काहीच होत नाही म्हणून ते शेवटी काकांकडे गेले. सत्य वेगळं आहे. मी अशी काहीतरी भाषा वापरली आणि थोडी सत्य बदलणार आहे. मग 2017ला तुम्हाला पुणेकरांनी नाकारले. तुम्हाला का नाकारलं? 25-30 वर्ष तुम्ही पुण्यासाठी काय केलं एकदा सांगा तरी. तुम्ही जे पूल बांधले तुमच्या काळात, तुम्हाला पुण्याचं विजन म्हणतो तुम्ही त्याची फी होती असं म्हणतो. ते पूल पाडावे लागले. तुम्ही 25-30 वर्ष काम केलं. गल्ली ते दिल्ली तुम्ही होतात. कागदावरची मेट्रो कागदावरच राहिली. काय केलं काय? मला असं वाटतं की म्हणून तुम्हाला 2017ला पुणेकरांनी घरीच बसवलं. एका बाजूला तुम्ही व्यासपीठावरनं पुण्याच्या पोलीस आयुक्ताला दम देणार. पुण्यात कोयता बँक संपली काय? आणि 4-8 दिवसात तुमची उमेदवार यादी घोषित होती. ती पाहिल्यानंतर केजरीवालांना प्रश्न पडतो. इतका विरोधाभास कसा? कुणावरती अन्याय होतो, कुणावरती कुणाला न्याय मिळतो. त्या अमोल बागवतकरांचं नेमकं काय झालं होतं? कुठल्या तरी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जय जिनेंद्र जो विषय थेट तुमच्याशी जोडला गेला ती घोषणा दिली. काय सुचवायचं होतं, काय इशारा होता त्यांचा तुम्हाला? नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहेत्रे आणि आपण पाहतात आमचा मान्यवरांसोबत संवाद अर्थात स्पेशल गेस्ट. आणि आजचे आपले स्पेशल गेस्ट आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे वयाने नाही तर कर्तृत्वाने ज्येष्ठ असलेले नेते, ज्यांच्यावरती आज महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे आणि केंद्रामध्ये मंत्री देखील आहेत. अण्णा, आपलं स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. खरं तर कुठल्याही मुलाखतीची किंवा चर्चेचा शेवट समारोप ज्या प्रश्नाने साधारणपणे होत असतो तो प्रश्न मी पहिल्यांदा तुम्हाला विचारणार, कारण अगदी आपण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. रोज नवनवीन सर्वे किंवा नवनवीन अंदाज तुमच्याकडे येत असतात. आत्ताची स्थिती लक्षात घेता पुण्यामध्ये काय तुमचे इंटरनल सर्वे, एक्सटर्नल सर्वे किंवा एकूण तुमचा अभ्यास अहवाल काय सांगतं? पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कशी साधारणपणे काय चित्र यावी महापालिकेला राहील? पुण्यामध्ये खूप चांगली स्थिती आहे. मी आपल्याला सांगेन की केवळ सर्वेसुद्धा जे येतात ते पण जे काही खाली ग्राउंडवरती जे चित्र आहे, जो तिथून जे इनपुट्स आहेत त्याच्यावरती ते सर्वे सगळे जे तयार होतात. त्याच्यामध्ये आज तरी आमचा जो सर्वे, काल रात्रीचा सर्वे, त्याच्यामध्ये आज तरी आम्हाला जे दिसतं ना 120च्या आसपास आम्ही 120 ते 25पर्यंत आम्ही नक्की जाऊ असा अंदाज आम्हाला आता आहे. पिंपरी चिंचवडला सुद्धा मागच्या वेळेसपेक्षा एक 8 ते 10 जागा अधिकच्या मिळतील असा पिंपरी चिंचवडचाही अंदाज आहे. मला वाटतं की शेवटी हेच खरं आहे की पुणेकर जनता ही कामाला मत देते, पुणेकर जनता विकासाला मत देते. आज जे काही काम मागच्या 11 वर्षाच्या काळात मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये पुण्यासाठी झालं, राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे काम झालं आणि 5 वर्ष जे महापालिकेत आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही केलं असेल काम, लोकांनी ते पाहिले, लोक अनुभवत आहेत. ठीक आहे, मी म्हणत नाही की 100% सगळे प्रश्न सुटलेत पुण्याचे आहेत, पण आम्ही बरेच प्रश्न मार्गी लावायला आम्हाला यश आलं. बरेच भविष्याच्या पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून काही प्रकल्प सुरू केलेत, ते आज समोर दिसत आहेत, तिची कामं चालू आहेत. मला असं वाटतं पुणेकरांना दिसतं की आपण ज्यांना निवडून दिलं होतं त्यांनी खरंच पुण्यासाठी काहीतरी काम केलं आहे, ही भावना लोकांमध्ये आहे आणि म्हणून मला हा विश्वास आहे. बरं, म्हणजे 165 पैकी 120-125 जागांवरती तुमचे निवडून येतील असं तुम्ही म्हणतात. म्हणजे एका अर्थाने ही निवडणूक जणू काही एकतर्फी होते असं तुम्हाला वाटतंय. पण एकूणच जर चित्र पाहिलं तर सध्या परिस्थिती म्हणजे गेल्या आठवडाभरामध्ये परिस्थिती बदलत चालली आहे. पुण्यामध्ये जशी निवडणुकीची रंगत वाढते तशी चुरस देखील वाढली असं बोललं जाते. आणि विशेष करून त्याचं कारण म्हणजे अजित पवारांनी घेतलेली भूमिका किंवा त्यांच्याकडून सुरू असलेला आक्रमक प्रचार, विशेष करून 2 राष्ट्रवादींचं एकत्र येणं, त्याचप्रमाणे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, यातून चुरस वाढल्याचं तुम्हाला वाटत नाही? नाही वाटत मला. का तर त्यांना एकत्र व्हावं लागलं. त्याचं कारणच ते ना की दिसतंय की काहीच होणार नाही आपल्या इथं आता. त्यामुळे एकत्र व्हावं लागलं. त्यांनी काय फक्त आता 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या नाही आहेत. त्यांनी प्रयत्न आधी खूप केले. त्यांनी काँग्रेसकडे गेले, ते शिवसेनेकडे गेले, ते अजून काही लोकांशी चर्चा करत होते आणि शेवटी काहीच होत नाही म्हणून ते शेवटी काकांकडे गेले. बरं, म्हणून मला असं वाटतं
काहीच होणार नाही आपलं दिसतंय, बरं. मग काय आधार घ्यावा, तर मग दोघं एकत्र होतात. आनंद आहे मला, त्याच्याबद्दल काही नाही म्हणायचं. पण असं काही झाल्याने काही फरक पडणार नाही. मी तुम्हाला म्हणलं तसं काम दिसतंय आणि भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील हा जेव्हा पुणेकरांच्या मनामध्ये विचार येतो तेव्हा फक्त मोदीजी दिसतात, देवेंद्रजी दिसतात. ते काकांकडे गेले, पण ही पुढची पायरी झाली. त्याच्या आधी म्हणजे खरं तर ते तुमचे मित्रपक्ष आहेत आणि आता साधारणपणे त्यांच्या मनात अशी भावना आहे की मला एकटं पाडलं आणि म्हणून मग मला तिकडे जावं लागलं. तर भाजपला त्यांना सोबत घेण्यामध्ये काय अडचण होती? किंवा एकटं पाडलं नाही, त्यांचं जे राज्यामध्ये म्हणणं आहे ते राज्यामध्ये तुम्हाला हा मान्य आहे का? निर्णय ज्यावेळेला नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच झाला. तेव्हाच सर्वांच्या संमतीने यांनी सर्व जे काही नेतृत्व आहेत, शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी आहेत, अजितदादा, सगळ्यांनी मिळून की स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या आपापल्या ताकदीवर आपापल्या पक्षांनी लढवाव्यात असंच ठरलं होतं. तेच आहे, नगरपालिकेला तेच झालं, आता तेच आहे, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तेच होणार. त्यामुळे राज्यात जरी एकत्र काम करत असलं तरी खाली वेगळं लढायचं हे ऑलरेडी ठरलेलं आहे. त्याच्यात एकटं पाडण्याचा कुठं प्रश्न येतो तेव्हा, असं काहीच विषय नाही. शिंदे मात्र तुमच्यासोबत येऊ इच्छित होते, त्यांनाही म्हणजे नाही, आमची त्याच्यात खूप अगदी अंतिम टप्प्यात आमची युती झाली नाही. मी तुटली असं नाही म्हणत, बरं. झाली नाही. बरं. मानसिकता दोन्ही बाजूनी होती की युती करायची. काही जी जागा वाटप आहे, जे संख्या आहे त्याच्यावरती आमचं एकमत नाही झालं शेवट म्हणून आमची ती युती नाही झाली. बरं. आता अजित पवार ज्या पद्धतीनं प्रचार करतात म्हणजे आक्रमकपणे आणि विशेष करून त्यांनी पुणे पिंपरी चिंचवडचा उल्लेख करताना म्हणजे पिंपरी चिंचवडच्या बाबतीत तर सत्तेचा माज अशा प्रकारचे शब्द वापरले. पुण्यामध्ये तर त्रिकुट नावाचा शब्द वापरला, जो विशिष्ट कुणाला तरी म्हणजे कदाचित त्यामध्ये तुम्ही पण असाल, कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून. आणि यांनी या शहराची कशा अर्थाने वाट लावली आहे किंवा एकूणच लोकांचं राहणीमान किंवा नागरीकरण या सगळ्यांवरती कशा पद्धतीनं बाधा आणली आहे असा त्याचा अर्थ होतो. मला वाटतं की अशी काही भाषा वापरल्यानं सत्य बदलत नाही. सत्य वेगळं आहे. तुम्ही अशी काहीतरी भाषा वापरल्याने थोडी सत्य बदलणार आहे. मुळात 2017ला तुम्हाला पुणेकरांनी नाकारलंय. तुम्हाला का नाकारलं? 25-30 वर्ष तुम्ही पुण्यासाठी काय केलं एकदा सांगा तरी. तुम्ही जे पूल बांधले तुमच्या काळात, तुम्हाला पुण्याचं विजन म्हणतो तुम्ही, दृष्टी होती असं म्हणतात, ते पूल पाडावे लागले, मेट्रो गुंडाळावी BRT गुंडाळावी लागली. पुण्यात तुम्ही 25-30 वर्ष काम केलं, गल्ली ते दिल्ली तुम्ही होतात, कागदावरची मेट्रो कागदावरच राहिली. काय केलं काय? मला असं वाटतं की म्हणून तुम्हाला 2017ला पुणेकरांनी घरीच बसवलंय. आता पुणेकर तुम्हाला पुन्हा कारभारी तुम्हाला हवाय म्हणताय, मला कारभारी बदला. तुम्ही काय केले म्हणजे तुम्हाला कारभारी बनवलं पाहिजे पुणेकर? असं काय केलं तुम्ही? दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचं काम केलं म्हणजे सत्य बदलत नाही. सत्य हे आहे की आम्ही मोदीजींच्या नेतृत्वातल्या 11 वर्षाच्या काळामध्ये पुण्याला मेट्रो मिळाली, 32 किलोमीटरची मेट्रो सुरू झाली, 120 किलोमीटरची मेट्रोचं नेटवर्क सुरू होतंय. आज आमच्याकडं 1200-1500 ई बसेस आल्या, 1000 बसेस आता येत आहेत. नद्यांचा प्रकल्प सुरू झाला, चांदणी चौकसारखा प्रकल्प झाला, मेडिकल कॉलेज आलं, कात्रच्या चौकातला तिथला 177 कोटीचा उड्डाणपूल झाला. कितीतरी कामं माननीय मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून, अमृत योजनेतनं पैसे आले, स्मार्ट सिटीचे पैसे आले, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं झाली. कितीतरी योजना केंद्र सरकारच्या आल्या. देवेंद्रजींचं सरकार, त्यांच्या माध्यमातून पुणे हे कायमच त्यांच्या प्राधान्याचं शहर राहिलं. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार वेळोवेळी पुण्याच्या सगळ्या विषयात उभं राहिलं. महापालिकेहून काम करताना समान पाणी पुरवठा योजना असेल, आज या ठिकाणी नदीकाठ सुधारणा प्रकल्प असेल, बसेसची संख्या वाढवण्याचा विषय असेल, ही सुद्धा आज घनकचरा व्यवस्थापनामध्ये 100% आता कचरा गोळा जो होतो 2600 मेट्रिक टन, त्याच्यावर प्रक्रिया करणारे आमचे प्रकल्प उभे राहिले. हे काम आम्ही केलं. आता हे काही त्यावेळेला कळलं नाही. आज तुम्ही ज्यावेळेला वाहतुकीचा प्रश्न बोलता, मला सत्ता द्या मी हे बदलून टाकतो. अहो मग होती 25 वर्ष 30 वर्ष तेव्हा का नाही केलं? तेव्हा नाही कळलं का तुम्हाला की पुणे इतकं वाढणार आहे, पुण्याची लोकसंख्या वाढणार आहे, पुणे आज 514-18 स्क्वेअर किलोमीटर झालं, मुंबईपेक्षा मोठं झालं, हे तुम्हाला आधी माहिती नव्हतं का? पुण्यात वाहनांची संख्या वाढणार आहे, पुण्याचे ट्रॅफिकचा इश्यू पुढे येणार आहे. म्हणजे दूरदृष्टी नसलेले नेतृत्व या शहराचं 25-30-40 वर्ष तुम्ही काम केलं, म्हणून आज पुण्यात हे प्रश्न निर्माण झाले. ते भारतीय जनता पार्टी सोडवते आहे. पण एकूण आता जर बघितलं तर म्हणजे हे सगळं तुम्ही करतात असं एका बाजूला म्हणायचं, दुसऱ्या बाजूला म्हणजे कालच बाळासाहेब थोरात मला वाटतं कुठेतरी होते आणि ते म्हटले की हिंदवडीपासून हडपसरपर्यंत मला तुम्ही 1 तासामध्ये जाऊन दाखवा. मला असं वाटतं चॅलेंज त्यांनी दिलंय, मग तुमच्या हातात म्हणजे त्यांना नाकारलं होतं, तुमच्या हातात सत्ता दिली आणि मग शहरात आमच्या हातात 5च वर्ष झाली. मी तुम्हाला तेच सांगतो, आमच्या हातात 5च वर्ष सत्ता आहे.
बरं. यांनीच काँग्रेसनीच सत्ता, यांनी राष्ट्रवादीनीच सत्ता केली या शहरावरती. या शहरावरती यांनीच राज्य केलं ना. यांना मेट्रो आत्ता, आमच्या मेट्रो तुम्हाला आता म्हणावं बाळासाहेबांना पुढच्या 1 महिन्या 2 महिन्यांनी हिंजवडीवरनं तुम्हाला मेट्रोने आणतो ना आम्ही शिवाजीनगरला, कशाला काळजी करताय? तेव्हा तुम्हाला का नाही सुचलं मेट्रो आणावी? तुमचेच मुख्यमंत्री होते या राज्यात, महापौर तुमचा होता वर्षानुवर्षे पुण्यात काँग्रेसचा. तुम्ही का नाही केलं काय पुण्याचा विचार? आज बोलायला तुम्ही येताय पुण्यात, तर पुण्याचा विचार तुमच्या पक्षात तुम्ही का नाही केला? तुम्ही सुद्धा या राजकीय जीवनात 40-1 वर्ष तर नक्की असाल, त्यावेळेस तुम्ही मंत्री असाल राज्यामध्ये. आज पुण्याबद्दल एवढं प्रेम होतो चाललं, त्यावेळेस कुठं गेलतो म्हणून? सत्ता तुमची होती. म्हणून मला असं वाटतं की हे बोलत राहणार आहेत. त्यामुळे ना पुणेकरांवर काय परिणाम होणार आहे, ना आमच्या काम करणाऱ्या आमच्या लोकांवरती काय परिणाम होणार आहे. पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकर जाणकार आहेत, जे काम करतात त्याच्या पाठीशी उभे राहतात. कारण पुणेकरांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर तोही एका अर्थाने त्रासलेला मग अनेक कारणांनी असू द्यात. म्हणजे मग वेगवेगळे क्षेत्र आहेत अर्थात, जसं म्हणजे वाहतुकीची समस्या असू द्यात, मग रोजच्या तो बकालपणा वाढत चालला, हा एक बाजूला गुन्हेगारी वाढत चालली. त्यातच काही पक्ष तर म्हणजे त्यात कदाचित तुमचाही पक्ष असेल, गुन्हेगारांनाच जर उमेदवारी किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देत असेल तर मग आणखीनच भयभीत होण्याचं एक कारण मिळालं. तर या पुणेकराला सुखी समाधानी आयुष्य देण्याच्या दृष्टिकोनातून जे व्हिजन अपेक्षित होतं ते आधीच्यांनी तर नाहीच म्हणजे राबवलं असं म्हणता येईल, किंवा काही प्रमाणात राबवलं. तुम्ही त्याला गती कशा पद्धतीने देणार आहात? मी शेवटी गती मानता त्याला मी आवश्यक आता आहे. उल्लेख केला ना, मी या सगळ्यात त्याचा सारांश बघा तुम्ही, तोच आहे की या शहराला भविष्याच्या दृष्टीनं पुढं नेणं, एक विकसित शहर म्हणून देशातलं सर्वोत्तम शहर करायचं असेल आम्हाला, तर हे सर्वोत्तम शहर करण्यासाठीचं जे योगदान द्यावं लागेल, राज्य सरकार, केंद्र सरकार, महापालिका म्हणून, ते सर्वस्वी आमचं आजपर्यंत जे केलं ते ठेवलं आहे. जे करायचं ते संकल्पपत्रामध्ये पण दिलं आहे आम्ही. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना हा विचार नक्की केला. तुम्ही गुन्हेगारीचा विषय आला, माझ्या कुठल्याही पक्षातला आजच्याची उमेदवारांची यादी बघा, तुम्हाला कुठला गुन्हेगार आज त्याच्यामध्ये उमेदवार दिसणार नाही. हे ज्यांनी दिले त्यांना विचारलं पाहिजे ना की राजकारणात गुन्हेगारीकरण कसं सुरू झालं. एका बाजूला तुम्ही व्यासपीठावरनं पुण्याच्या पोलीस आयुक्ताला दम देणार, पुण्यात कोयता गँग संपली पाहिजे, आणि 4-8 दिवसात तुमची उमेदवारांची यादी घोषित होते. ती पाहिल्यानंतर पोलिसांना प्रश्न पडतो, इतका विरोधाभास कसा? तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं याच्यातला इतका विरोधाभास कसा असू शकतो? हे दिसतंय पुणेकरांना. त्याच्यात अजून इतकी मोठी मला असं वाटतं हाईट झाली आता तर, की तेव्हा ज्या वेळेला तुम्ही लोकांनी प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारलं या पुण्यातल्या गुन्हेगारीबद्दल तुम्ही या लोकांना संधी का देताय, तर त्यांनी सांगितलं नाही, माझा बाजूचा पक्ष जो अलायन्स पार्टी माझ्याबरोबर युतीत आहे, सचिन खरातांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांनी दिले. आता ज्यावेळेला सचिन खरात पुढे आले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, सांगितलं मला 4च जागा मी मागितल्या, मला 8 दिल्या, म्हणजे 8 मागितल्या तर 4 माझे उमेदवार दिले, 4 त्यांनी त्यांचे उमेदवार दिले, जे सगळे ही जी नावं आहेत ही त्याच्यात येतात, आणि म्हणून मला माझा पक्ष आणि माझं स्वतःचं भविष्य अंधारात नाही टाकायचं, म्हणून मला ही निवडणूक लोक माघारी आले. आता खुलासा केला पाहिजे ना, आता तुम्ही लोकांनी प्रसारमाध्यमांनी विचारलं पाहिजे ना आता त्यांना की बाबा तुम्ही ज्या पार्टीवरती हे ढकललं त्या पार्टीने सांगितलं ना की आमचे उमेदवार नाहीच आहेत, आम्ही निवडणुकीतच माघार आलो, मग घड्याळ चिन्ह काढून घेणार आहे का त्यांचं? त्यांनाच तुम्ही जाहीर करणार आहे का आज की हे 4 उमेदवार जे RPIने सांगितलं की आमचे नाही आहेत, यांनी आमच्यावर थोपवले, ते डिक्लेअर केले पाहिजेत त्यांनी की ते राष्ट्रवादीचे आहेत का नाहीत. ते आता खुलासाच केला पाहिजे. पुणेकर विचारतायत आता 100% आता जा विचारतात पुणेकर की तुम्ही ज्यांच्यावरती ढकललं ते मोकळे झाले नाही म्हणून, आता सांगा मग हे कबूल करा, अन्यथा बाजूला करा. खरं तर तुमच्यामध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजित पवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असं मुख्यमंत्री पहिल्याच म्हणजे तो जो बाईट आहे त्या सुरुवातीला म्हणाले होते. मात्र ती काही मैत्रीपूर्ण लढत आता राहिलेली नाही, आणि ज्या पद्धतीनं हे आरोप प्रत्यारोप चालले तर ते एक वेगळ्याच वळणाला जाते. आणि विशेष करून ज्या पत्रकार परिषदेत तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये कुठल्या तरी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जय जिनेंद्र जो विषय थेट तुमच्याशी जोडला गेला ती घोषणा दिली. काय सुचवायचं होतं, काय इशारा होता त्यांचा तुम्हाला? आता त्यांचं माझ्यावरती फार प्रेम दिसतंय, त्यामुळे त्यांना बोलू द्या. मी काय एक माझी पातळी सोडून जात नाही. मी वैयक्तिक पातळी बोलायला गेलं तर खूप काय माझ्याकडे, पण मला नाही बोलायचं, जाऊ द्या. मी आता विचार करतो की भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे. मी विचार करतो माझ्या पार्टीची काय ध्येय धोरणं आहेत. माझी पार्टी निवडणुकीला सामोरं जाताना विकासावर बोलते, माझी पार्टी निवडणुकीला सामोरं जाताना विचारावर बोलते, भविष्यावर बोलते. मी अशा गोष्टीकडे लक्ष देणंच नाही, गरजच नाही. लोकांना याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमची माझी काय तुमची आरोप प्रत्यारोप लढे आपण बाजूला लढू ना. मला असं वाटतं की तुम्ही 1 बोट करता 4 बोट तुमच्याकडे आहेत.
आम्ही आलो का, आणि माझं तर क्लिअर आहे हो, स्वच्छ ठेवलंय समोर सगळ्यांच्या, स्वच्छ ठेवलंय, जे काय बोलायचे त्यांना हेतू मला माहिती आहे, स्वच्छ ठेवलंय ना. तुम्ही ठेवूची हिंमत आहे का स्वच्छ ठेवायची पुस्तक समोर? ठेवा बघू. नाही ना. म्हणून मला असं वाटतं की विचार करून, नेता मोठा आहे, सिनियर आहे, बोलताना विचार करून बोललं पाहिजे, असं माझं त्यांना विनंती राहील. कारण महापालिका निवडणुकांच्या अगदी आधी काही दिवस आधी हे सगळं प्रकरण म्हणजे तुमचं असूयात, मग त्या पाठोपाठ नंतर पार्थ पवारांचं एक मुंडव्याचं प्रकरण आलं. मग हे काय असं वाटत होतं म्हणजे जनता म्हणून की बाबा हे काय ठरवून होतं की काय एकमेकांना नाही, मला असं वाटतं की असं काही ठरवून नाही झालेलं, पण काही गोष्टी ज्या झाल्या त्या स्पष्टपणे समोर आहेत सगळ्यांच्या. खरं कुठलं होतं आणि खोटं कुठलं होतं ते स्पष्ट आहे. बरं, आता तुमच्या पक्षाबद्दल बोलताना विशेष करून जास्त आयात तुमच्याकडे, अर्थात मोठा पक्ष आहे, वाढत चालला आहे, त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या तुमच्याकडे मोठी होती. एकतर विद्यमान म्हणजे जे माजी नगरसेवक होते त्यापैकी 40-42 लोकांना घरी बसवलं, थांबवलं आणि नवीन लोकांना घेतलं आणि मग त्यांना उमेदवारी दिली. त्यातनं काय नुकसान फायदा, जरा त्याचं सूत्र जरा समजून सांगा बरं. कारण तुम्हाला सांगू, जे काय आपण म्हणतो ना 40 नगरसेवक तुम्ही तिकीट कापली, नवीन दिले, मी तुम्हाला सांगतो मोजून नवीन लोकांना 5 ते 6 तिकीट आहेत. बरं, आमच्याकडं शेवटी एक सिस्टीम आहे, तुम्हाला सांगतो. आम्ही घेतले नाही का नवीन लोक, आम्ही घेतले, पण तिथे आमचे जुने कार्यकर्ते नवीन असं त्यांनी आम्ही मिश्रण करून त्या ठिकाणचे पॅनेल केले. आउटस्कर्टला चंदननगर, खराडी असेल, लोहगाव असेल आणि वारजे, 3 प्रभाग सोडले तर कुठंच बाहेरचा उमेदवार नाही आमच्याकडे, कुठंच नाही की जिथे आमच्या कार्यकर्त्याला सोडून त्यांना तिकीट दिली. हे 3-4 प्रभागात म्हणजे खराडी असेल किंवा वारजे असेल, इथं आमचा नगरसेवकच नव्हता कधी. आज तिथे जर त्या समोरच्या काही पक्षातली मंडळी जे ताकदवान आहेत, त्यांना वाटतं की आम्ही मोदीजींच्या पक्षात काम करायचं, मोदींचं नेतृत्व मान्य आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य आहे, माझं भविष्य किंवा माझ्या भागाचा विकास मला पुढं करायचा असेल, मला जर करायचं असेल तर मला सत्ताधारी पक्षात काम केलं पाहिजे, मला निधी आणता येईल, तुम्हाला काम करता येईल, सोपं जाईल, हा विचार त्यांचा असेल तर त्या लोकांना घेतलं आहे आम्ही. आता सगळ्यांना घेतले, त्या सगळ्यांना उमेदवारी नाही दिली. विकास नाना दांगटसारखा माणूस आम्ही घेतला पाहिजे, पण तिकीट नाही दिले ना. मग त्या माणसाने काय लगेच पक्ष नाही, तोही आमच्यावर राहिला आहे ना. त्यामुळे मुळात ही 4 तिकीटं 5 तिकीटं सोडली तर एकही बाहेरचं नाही. हां, आता जी आकडा बदलत चालला, शेवटी बघा ही 2 विषय आहेत. म्हणजे काल देवेंद्रजी खूप चांगलं बोलले, निष्ठावंत आणि गुणवत्ता, हे 2 विषयांची सांगड घालावी लागते. त्यामुळे तुम्ही ही पण यादी बघा की असं कुठंच नाही, आमचे 40 नगरसेवक नाही, आकडा कमी आहे थोडा, पण त्याच्यात आमची एकही बंडखोरी नाही. 2-3 लोक पक्ष सोडून गेले, पण बंडखोरी कुठंच झाली नाही आमच्यात. आमचे कितीतरी नगरसेवक दुसऱ्या दिवशी कामाला लागलेत, कितीतरी. म्हणजे मला आनंद, अभिमान वाटतो आमच्या या लोकांचा. आमच्या प्रल्हाद स्वप्नाली सायकर असतील, आमच्या खडकेताई असतील, आमचा दुसरा कार्यकर्ता म्हणजे समजा अशी खूप नावं मी पुण्यातली घेईन की ते दुसऱ्या दिवशी आमचे दिलीप काळोखे असतील, आमचे उदय सहस्त्रबुद्धे मॅडम आहेत, ही लोक दुसऱ्या दिवशी कामाला लागली ना आमची. असं कुठंच नाही झालेलं, कुठंच नाही झालेलं. पण थोडी कार्यकर्ता आहे बघा, 2200-2300 अर्ज आले, त्यातून तिकीट 165च होती, आणि स्वाभाविकपणे थोडी नाराजी राहणार आहे, सर्वांना न्याय नाही देऊ शकत आहे. पण काही लोक निश्चितपणे तिथे उमेदवारी मिळवण्यामध्ये त्यांची कर्तृत्व होतं, त्यांची क्षमता होती, किंवा त्यांचं मला असं वाटतं मेरिट होतं. पण अशा लेवलला 1-2-3 मागे पुढे 3-4 लोकांच्या थोडंफार इकडे तिकडे मेरिटमध्ये झाल्यामुळं काही लोकांना थांबावं लागलं. पण मला नाही वाटत भाजपमध्ये असं कुठेही तुम्हाला वेगळं चित्र, नाराजी काहीच नाही आहे. बाहेरून आलेली मोजून 4-5 तिकिटाच्या वर तिकीट दिलेली नाहीत आम्ही, जिथं आमचा पक्ष नव्हता. उलट तिथं काय झालं, मी तुम्हाला उदाहरण देतो. चला, एक चंदननगर खराडीचा वॉर्ड आम्ही सुरेंद्र पटरांना पक्षात घेतलं. तिथे 4-0 म्हणजे आमचा एकही नगरसेवक नव्हता. तिथे आम्ही घेतल्यानंतर सुरेंद्र पटरांचं आमचं जे काही म्हणजे त्या जे काही ठरलं त्यात पटरांचेच होते सगळे नगरसेवक. तिथे आत्ता पॅनल कसं झालं बघा, 2 पटरांसोबत आलेले दोघांना दिले आणि 2 भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्यांना तिकीट आहे. म्हणजे आमचे संदीप सातव आणि दुसरा शैलेंद्र आमचा बनसोडे, हे भाजपची मागची निवडणूक लढली आहे शैलेंद्र बनसोडे भाजपच्या तिकिटा, तो आता उमेदवार आहे तिथे. आणि आमचा संदीप सातव वाघोलीतला आमचा जिल्ह्याचा सरचिटणीस भाजपचा, या जुन्या कार्यकर्त्यांना नवीन पॅनलमध्ये संधी मिळाली, निवडून येणार ना आता. हे केलं आम्ही. दुसऱ्या बाजूला आमच्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार बघा कुठं केला आम्ही. हे तुम्ही खरं तर आमच्या या सगळ्या धोरणाचं कौतुक कराल. जगन्नाथ कुलकर्णी आमचा, जिथं आमचे सेफ वॉर्ड आहेत, A+ आहेत, आम्ही निवडूनच येणार, तिथं आमचा जुना कार्यकर्ता आहे जगन्नाथ कुलकर्णी, जो 30-35 वर्ष काम करतो. आम्ही त्याला संधी दिली, आंदोलन केलं होतं. हा, उदाहरणार्थ. दुसरं का आम्ही उदाहरण दिलं, दिगंबर डोळींचं दिलं. मला सांगा,
तिथे सुद्धा आम्ही एखाद्या नवीन माणसाला बाहेरून घेऊन देऊ शकत होतो. आले होते तिथे लोक आमच्याकडे, खूप आले होते. बरं. आता जे समोर दिसतात त्यातले खूप लोक आले होते आमच्याकडे तिथे. पण तिथे आमचे बाळा ओसवाल, आमच्या रुपालीताई धाडवे आणि आमचा तिसरा उमेदवार तिथे साठे, वर्षा साठे, आणि एक उमेदवार आम्हाला तिथे जो लागत होता आम्ही दिगंबर डवरींना दिलं तिथे, जे 40 वर्ष काम करतात पार्टीचे. म्हणजे आम्ही जिथे नवीन लोक घेतली तिथेही जुन्या लोकांना आमच्या न्याय दिला, आणि जिथं आमचं पॅनल सक्षम आहे, जिथं आमची सेफ आहोत आम्ही, तिथे जुन्या कार्यकर्त्यांना आणून आम्ही उमेदवारी दिली. हे सांभाळलंय आम्ही. त्यामुळे कुठेही काही नाही, हे कुठल्याच पक्ष झालेलं नाही. बरं, अजित पवारांनी त्यांचा हमीपत्र जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये मोफत PMPL, मोफत मेट्रो, आणि अर्थात ते म्हणतात त्याप्रमाणे की महापालिकेच्या याच्यातनं बजेटमधनं ते सगळं शक्य होणार आहे. पण लगोलग त्या चंद्रकांत दादांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की याला हे काही शक्य नाही राज्य सरकारच्या परवानगीशिवाय वगैरे वगैरे. पण मला सांगा की ते जर देत असतील तर तुमच्या पोटात काय दुखतं, म्हणजे काय आहे? पोटात दुखायचं काहीच कारण नाही. मी सांगतो ना, मी विमान वाहतूक मंत्री, मी उद्यापासून पुणेकरांना मोफत विमानाचा प्रवास जाहीर करतो. होणार आहे का माझ्याकडनं? माझ्या हातात आहे ते नाही येते. म्हणून मला काय वाटतं की जे हातातच नाही आणि जे शक्यच नाही ते जेव्हा माणूस बोलायला लागतो ना तेव्हा समजून जायचं की विषय संपलेला आहे. त्यामुळे उलट ते बोलले चांगलं झालं. पुणेकरांच्या लक्षात आलं की जे हारणारे तेच असे बोलू शकतात. त्यांच्या हातातच काही येणार नाही, ते काय देणार आहेत, आणि असं बोलतायत जे हातात आलं तरी देऊ शकणार नाही, त्यामध्ये येणारच नाहीये. त्यामुळे आमचा विजय अजून सोपा झाला. आणि कदाचित उद्याच्याला अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की निकाल लागल्यानंतर ते पुन्हा तुमच्या सोबतच येतील आणि मग महानगरपालिकेच्या सत्ताकारणात, राजकारणात आम्हाला स्पष्ट बहुमत आज आम्हाला मिळतंय. आम्ही आज 120 ते 125 जागापर्यंत पोहोचतोय. त्यामुळे आम्हाला कुठलीही कोणाचंही समर्थन किंवा सोबत घ्यायची आवश्यकता लागणार नाही. सध्या होत असलेल्या आरोपांना तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या पातळीवरती उत्तरं देतात. तिकडे महेश लांडगे देखील तशाच आक्रमकपणे बोलतायत. मुख्यमंत्री मात्र थोडंसं राखून बोलतायत. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये असू देत किंवा पुण्यात आले तर त्यांनी त्यांचं विजन मांडलं, पण अजित पवारांवरती किंवा एकूण विरोधकांवरती बोलताना थोडंसं हीच भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे. तुम्ही खिंड लढवतायत. हे संस्कृती आमची. आमचा प्रमुख नेता काय लाईनवर बोलतो, विकासाच्या विजन, या पुण्याला नॉन कॅपिटल सिटी म्हणून जे काही बनवायचं आहे, या देशातलं सर्वोत्तम शहर बनवायचं, हे आमच्या नेत्याचं विजन आहे. हे बोलतात ते, आणि हे काय बोलतात, तर मला असं वाटतं हाच फरक आहे. आणि हेच पुणेकरांना हवं की काम हवंय, विश्वास हवाय, विकास हवाय, भविष्य सुरक्षित कुठं आहे ते हवंय, बस. विजन ऐकताना चांगलं वाटतं, पण ज्या पद्धतीने त्यांनी मांडलं तर तेही खूप, जसं तुम्ही यांच्या बाबतीत बोलताय अजित पवारांचं कितपत खरं ठरेल त्या बाबतीत तुम्हाला कुठलं काम असं वाटतं की ते होण्यासारखं नाही वाटत? म्हणजे आता काय की भूमिगत सगळे रस्ते करणार, 54 किलोमीटरचा प्लॅन त्यांनी दाखवला, त्याचा DPR दाखवला, मीडियाला दाखवलाय, 32,000 कोटी रुपये दाखवलाय. बघा देवेंद्रजी, मुंबईच्या कोस्टल रोडच्या विषयात सुद्धा, अटल सेतूच्या विषयात सुद्धा असंच चाललं होतं ना. हे काय शक्य आहे का समुद्राखालनं रस्ता कसा होऊ शकतो? हे देवेंद्रजींचं विजय आहे. केलं ना. पुण्यात का नाही होणार? त्यांनी तो पुण्यात तो वेगळंच सांगितलं. म्हणजे भुयारी मार्गातच एलिव्हेटेड रोड करता येईल, म्हणजे 2 रस्ते, एक जायला आणि एक यायला करू शकतो, किंवा मेट्रो आणि रोड दोन्ही एकत्र करू शकतो. इतकं विजन आहे ना, आणि आहे ना अभ्यास, त्याशिवाय मांडलंय का? आणि काय परत येणार नाही का आम्ही समोर? जर शक्य नसलेलं बोलायला तर आम्ही काय समोर येणार नाही का? आणि देवेंद्रजींचं व्यक्तिमत्व आणि दुसरं व्यक्तिमत्व, याच्यामुळे विश्वास कुठं ठेवायचा लोकांना कळतं. कारण त्या विजनवरती पण काही प्रश्न उपस्थित, मग काही पर्यावरण प्रेमी वगैरे जे आहेत किंवा पर्यावरणवादी आहेत, म्हणजे एक तर नदी सुधारच्या बाबतीत काही अडथळे आले होते आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, तो काठ सुधार प्रकल्प आता मार्गी लागतोय, पण आता जे नवीन म्हणजे BDP संदर्भातला विषय आहे त्याच्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतले. वंदनाताई चव्हाण जे आहेत त्या बोलतायत नवीन नियमावली आणून मग या शहरातले फुफ्फुसं जे आहेत ती तुम्हाला फोडायची, काटेकड्या फोडायच्यात का? त्यांनी काल स्पष्ट भूमिका, अगदी इतकं विश्लेषण केलं या विषयाचं, ते तुमच्या सगळ्या प्रसारमाध्यमांसमोर आजही त्यांच्या, तुम्ही सोशल मीडियाला जाऊन बघा. मला असं वाटतं की गैरसमज पसरवण्यापेक्षा वास्तव काय त्यांनी मांडले ते या लोकांनी बघावं. त्यांनी वास्तव मांडले. त्यांनी काय टेकड्या फोडायचं किंवा पुण्यातली काय ग्रीनरी संपवायची, पुण्याची फुफ्फुसं काय बंद पाडायची, असं कुठलंच वाक्य बोललेलं नाही. उलट ते जपून पुण्याचा विकास कसा करता येईल, पर्यावरण आणि विकास हातात हात घालून कसं काम करता येईल, हेच त्यांनी मांडलं. आणि अगदी शेवटचे 2 प्रश्न माझे आहेत. म्हणजे एक उत्सुकता म्हणून, म्हणजे जे आहे की कुणावरती अन्याय होतो, कुणाला न्याय मिळतो,
त्या अमोल बालवडकरांचं नेमकं काय झालं हो? एवढं म्हणजे त्यांनी विधानसभेला उमेदवारी मागितली. मला तर तो तुम्ही काय माझं म्हणणं आहे, पुण्यात 45 वार्ड आहेत ना, किती आहेत? नाही त्याची चर्चा म्हणजे किती वार्ड आहेत? नाही पुण्यामध्ये ते एकच वार्डावर कशाला बोलताय? 165 वार्ड आहेत. इथं नाही, नगरसेवक 165 165 नगरसेवक आहेत. तर चर्चा ज्याची झाली आधी 42 हा एवढी चर्चा जी झाली की विधानसभेला निवडून म्हणजे प्रसार माध्यमांनी वाढवलं तो विषय. काहीच नाही, दखल घेण्यासारखा विषय मला नाही वाटत आहे. का ते भारतीय जनता पार्टीत शेवटी निष्ठा, शिस्त, इथले विचार, इथली तत्व, पक्षाची संस्कृती याला महत्व दिलं जातं. बरं, याच्यावर तर समजून घ्या. त्यामुळे मी आधी काही बोलणारच नाही विषय. त्यांच्याकडनं काय मला बाकी काही बोलायचंच. बरं, पुण्याच्या विकासाशी संबंधित असा एक विषय की शहर वाढतंय, पण हे वाढत असताना या शहरावरती सूज येते असं बोललं जातंय. आणि त्याला पर्याय काय, तर मग या शहराच्या किंवा महापालिकेचं विभाजन व्हावं. नवीन पुणे किंवा जसं नवीन मुंबई झालं तशा पद्धतीनं त्या संदर्भात फक्त आपण गेले 10-15 वर्ष केवळ बोलतोच आहोत. नाही, आम्ही कधी अशी जाहीर भूमिका नाही मांडली. नाही, पण मला असं वाटतं की शेवटी याचाही विचार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींचं पुण्याबद्दलचं एक विशेष प्रेम आहे. ते पुण्याच्या भविष्याचा खूप विचार करतात. या शहराच्या छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना इथली जाणीव आहे, विषय माहिती आहेत, प्रश्न माहिती आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावरती ते खूप काम करतायत. भविष्यामध्ये याच्यावरती काय चर्चा होऊ शकते, पण आता तरी असा कुठला विषय नाही. पण पुणेकर प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुमची या संदर्भात काय भूमिका आहे? कारण त्याच्यावरती तुम्हाला सारासार विचार करावा लागेल. आज तुम्ही एक भूमिका मांडाल आणि उद्या ते प्रत्यक्षात होईल नाही. शेवटी काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर त्याच्यावर अभ्यास करावा लागेल, त्याचं एक व्यवस्थित डॉक्युमेंट तयार करावं लागेल, बसावं लागेल. तुम्हाला काय केल्याने या पुणेकरांना आपल्याला अजून लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्या. शेवटी उद्देश काय आहे की दैनंदिन जीवन जगत असताना त्याला लागणाऱ्या सगळ्या नागरी सुविधा ज्या आहेत, कुठल्या अडचणी येऊ नयेत, ते सुलभ व्हावं, ही त्याच्यामागची खरी कल्पना आहे किंवा उद्देश आहे. कल्पना होण्यापेक्षा उद्देश आहे. तो सफल होत असेल तर कशाला काय कोण जाईल करायला. आणि जर असं काय केल्याने जर ते होणार असेल तर त्याच्यावरती सकारात्मक विचार करू त्या पातळीवर त्या वेळी. अण्णा, शेवटचा प्रश्न. मुरलीधर अण्णा मोहोळ हे पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षाचे चेहरा आहेत आणि अतिशय कमी कालावधीमध्ये छान असं एका अर्थाने राजकीय कारकीर्द त्यांची बहरली आहे. ही बहरत असताना म्हणजे कारकीर्द बहरत असताना मुरलीधर अण्णा मोहोळ हे राज्याचे मुख्यमंत्री होतील किंवा तशा पद्धतीची एक चर्चा अलीकडच्या काळात तर त्याला खूपच म्हणजे त्या चर्चेला उपाय आलेल्या होत्या. अण्णांची तशी मनीषा आहे का काय, जरा त्याविषयी जर. काही संबंध नाही. मी तुम्हाला सांगतो की या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हे आमचे एकमेव नेते आहेत आणि तेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. म्हणजे इतके यशस्वी मुख्यमंत्री, मागचा प्रवास बघा तुम्ही, इतके यशस्वी कार्यक्षम मुख्यमंत्री असल्यानंतर काय संबंध आहे. आणि मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मी त्या संस्कारातून आलो. मी एक बूथ प्रमुख म्हणून काम केलं आहे. मी जेव्हा माझ्या आयुष्यात मागे वळून बघतो आत्ता पाहताना तर मी खूप समाधानी आहे. म्हणजे या पुण्याचा खरं तर मी महापौर झालो तेव्हाच माझ्या आयुष्यात मी म्हटलं की याच्यापेक्षा अजून काय माझ्या पक्षाने मला दिलं पाहिजे. की मी एक सर्वसामान्य घरातनं आलेला एक बूथ प्रमुख आहे, वॉर्डचा अध्यक्ष आहे, तिथून काम केलेला कार्यकर्ता, याच्यापेक्षा मला काहीच नको आहे. मी मागे वळून बघताना खूप समाधानी आहे. आत्ता मला असं वाटतं म्हणजे माझ्या पक्षाने दिलं काम मी तेच केलं पाहिजे. अजिबात असली कुठली मनीषा नाही, अशी कुठली इच्छा नाही, भविष्यात ते कधी होणारही नाही. नाही, भविष्यात असं होणार असं म्हणताय? नाही, काय गरज नाही. चाललंय, खूप चांगलं आहे. राजकारणात कधी दिलंय ते काम केलं पाहिजे. कधी कुणाला काय केव्हा कशी संधी येईल हे काही सांगता येत नसतं. निश्चितपणे ठीक आहे, तुम्ही ते आता की आत्ता ती पण इथे काही सांगता येत नाही. आणि त्यात तुमच्या पक्षात तर कोण कुठे केव्हा कसा बसेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ठीक आहे, पण तुमचे जे काही सगळे प्रयत्न महापालिका येण्यासाठी म्हणून चाललेले आहेत त्या सगळ्या प्रयत्नांना शुभेच्छा. आणि बघूयात, म्हणजे विरोधकांनी आवाहन केलं की कारभारी बदला, पण बघूयात पुणेकर पुन्हा एकदा कुणाच्या हातामध्ये हा कारभार देतात. पुणेकरांना जुना कारभारी परत नकोच आहे. पुणेकरांना चाललंय ठीक आहे. आम्ही असं म्हणतच नाही की 100% संपलंय सगळं. आम्ही करत असलेलं काम आमचं बऱ्यापैकी आता दिसतंय, आम्ही करतोय. शेवटी करणाऱ्या सोबत राहतात पुणेकर. धन्यवाद. आपण आम्हाला या सगळ्या प्रचाराच्या धबडग्यामध्ये एवढा वेळ दिला. थँक्यू. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
सिलेंडरची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.